नमस्कार। आज आपल्या फ्री मेहंदी क्लासचा 15वा दिवस आहे आणि फ्री मेहंदी क्लासमध्ये आज आपण डिफरंट टाइप्स ऑफ लेयर डिझाईन बघणार आहे। म्हणजेच याचा वापर करून तुम्ही कोणत्याही ब्रायडल, साइडर, एंगेजमेंट मेहंदीमध्ये असा सुंदर असा लुक देऊ शकता। चला तर आज आपण जे पाहणार आहोत ते खूप सुंदर पॅटर्न्स आहेत आणि आत्तापर्यंतच्या जेवढ्या 14 दिवसांमध्ये आपण जे डिझाईन्स पॅटर्न शिकलो आहे त्याचा वापर करून आज आपण सुंदर असे लेयर पॅटर्न काढणार आहोत। म्हणजे इथे बॉर्डर असेल, बेसिक एलिमेंट, ॲडव्हान्स एलिमेंट, चेक्स पॅटर्न, फ्लोरल पॅटर्न सगळ्यांचा समावेश करून आज आपण सुंदर अशा काही डिझाईन्स पाहणार आहे। चला तर क्लासला स्टार्ट करूया। तुम्हाला एका प्लेन पेपरवर असे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचेत आणि स्टार्टिंग करताना मी इथे स्पायरलने वर बोल्ड लाईन आणि वरच्या साईडला स्कॅलप्सची लाईन घेतलेली आहे। आता ही जी लाईन आहे ती काढल्यानंतर मी एक बॉर्डर लाईन कंप्लीट करते। या बॉर्डर लाईन नंतर ना तुम्हाला डबल लाईन घेऊन स्कॅलप्स काढायचे आहेत। तर विशेषतः आपण जे डिझाईन्स पाहणार आहे त्याचा वापर आपण प्रत्येक कोणत्याही आपल्या लाईव्ह डेमोमध्ये तुम्ही पहा, दररोज जो आपला 9 वाजता असतो त्याच्यामध्ये हेच पॅटर्न मी यूज करून किती सुंदर सगळे आणि व्हेरिएशन टाईप्स म्हणजे विविध प्रकारे तुम्हाला तो कसा मॅनेज करायचा, डिझाईन कुठे ॲडजस्ट करायचं हे शिकवलं जातं। जसं मी प्रॅक्टिस करत आहे, जसे मी तुम्हाला डिझाईन्स काढून दाखवत आहे स्टेप बाय स्टेप, तसं तुम्ही माझ्यासोबत काढायचं आहे। आता वरच्या साईडला आपण कटवर्क लाईन घेतलेली आहे आणि खालच्या साईडला एक आउटलाईन देऊन आपण चेक्स पॅटर्न घेणार आहे। तर हे जे कटवर्क, चेक्स पॅटर्न जर तुम्ही आपले 14 दिवस बघितले नसतील क्लासचे तर प्लीज तुम्ही तो क्लास पहा। त्याच्यामुळे तुम्हाला आजचा क्लास एकदम इझी जाणार आहे आणि याची प्रॅक्टिस केल्यानंतर 101% तुम्ही कोणतीही मेहंदी खूप सुंदररित्या काढू शकता। चला बघूया। आता आपण हे जो चेक्स पॅटर्न काढलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा गॅप राहिला त्यामुळे आपण एक डॉट देऊन हा सुंदर असा चेक्स पॅटर्न कंप्लीट करू। आता हा जो कटवर्क बाहेर आउटलाईन दिली होती तर त्याला आपण बोल्ड करून घ्यायचं आहे आणि बोल्ड करताना म्हणजे डार्क लाईन करताना बाहेरून कंपल्सरी आउटलाईन म्हणजे डार्क लाईन बघा, बाहेरून लाईन प्रत्येक पानाच्या आणि कोयरी शेपच्या खालच्या साईडला मी एक जाड लाईन घेत आहे। आता सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत पहिल्यापासून क्लासमध्ये। सो तुम्हाला हा क्लास पाहायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे आणि दररोज आपण लाईव्ह क्लासमध्ये याच डिझाईनचा वापर करून तुम्हाला सुंदर अशी हातावर कशी मेहंदी यूज करायची, कशी मेहंदी बसवायची हे शिकत असतो। चला तर माझ्यासोबत प्रॅक्टिस करा। जर तुम्ही प्लेन पेपर आणि कोन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉर्मली वहीवर पेनने प्रॅक्टिस केली तरी चालेल। सुरुवातीला हात तुमचा वळणं गरजेचं आहे, हाताची मूवमेंट गरजेची आहे। जशा ह्या मेहंदी पॅटर्नमध्ये खूप टाईपचे व्हेरिएशन टाईप्सचे डिझाईन्स असतात। कोणताही एक पॅटर्न काढला की आपण डिझाईन शिकत नाही किंवा मेहंदी आर्टिस्ट होत नाही। त्यामुळं नवीन डिझाईन शिकण्यासाठी तुमचा हाताची मूवमेंट खूप गरजेची आहे, हाताला वळण गरजेचं आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे ॲटलिस्ट पेन्सिल किंवा पेन असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा बघा। आणि ज्यांच्याकडे कोण असेल तर त्यांच्यासाठी तर एकदम बेस्टच गोष्ट आहे। चला आता बघा मी काय केलं, फर्स्ट जी पोर्शन होता त्याच्यामध्ये बेसिक एलिमेंट्स काढलेले आहेत आपण जे क्लासच्या सुरुवातीला पाहिलं होतं। त्यानंतर बॉर्डर पॅटर्न आणि लाईनशी तर आपण प्रॅक्टिस केलेलीच आहे। सगळ्या या एलिमेंट्सचं म्हणजे आत्तापर्यंतच्या क्लासचा यूज करूनच आपण हे सर्व काढणार आहे। आणि कुठे काय डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे रिप्लाय करेल। चला तर प्रॅक्टिस कंटिन्यू करा सोबत।
जसं तुम्ही पाहताय प्रत्येक डिझाईन ही वेगळ्या पद्धतीने स्टार्ट होती आणि प्रत्येक डिझाईन वेगळी वेगळी होती. म्हणजे आपला आज 15वा दिवस आहे आणि गेल्या 30 डेज चॅलेंजमध्ये जे आपण 14 दिवसामध्ये जो शिकलो होतो तर त्याचा वापर करून आपण ह्या पॅटर्न्स काढलेले आहेत. ओके, समजतंय? म्हणजे डेली आपण जेवढे पॅटर्न शिकलेले आहेत त्याच्या आपण लेयर्स यूज करून हा सुंदर असे बॉक्सेसमध्ये पॅटर्न घेत आहे. तर अशा पद्धतीने हा सगळा जो क्लास आहे तो तुम्हाला डिझाईन सुचण्यासाठी किंवा कशा पद्धतीने पुढे कोणतं क्रिएटिव्ह वर्क करायचं हे समजण्यासाठी आजचा हा 15वा दिवस आहे. तर बघा, मी प्रत्येक डिझाईनची स्टार्टअप कशी नवीन घेते आहे, एंडसुद्धा आपला नवीन आहे, सिमिलर दिसत नाही आहे कोणतीच डिझाईन. तर मी जसं काढलं आहे तसं तुमच्या डोक्याने आता तुम्हाला कळालं आहे की कोणता पॅटर्न झाल्यावर काय काढू शकतो, काय काढल्यानंतर अजून काय करू शकतो क्रिएटिव्ह. आता इथे मी झिगझॅग काढलं, तुम्ही वेगळे चेक्स पॅटर्न घ्या. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जेवढं तुम्हाला नवीन पॅटर्न नवीन डिझाईन्स यूज करता येईल तेवढ्या त्या गोष्टी यूज करून असे सुंदर पॅटर्न काढायचे आहेत. याच्यामुळे तुमची जी माइंडमध्ये डोक्यामध्ये जेवढ्या डिझाईन्स येतील तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. म्हणजे तुम्हाला आता सुचणार ह्याच्या पुढे की आपल्याला कोणत्या पॅटर्ननंतर काय काढायचं आहे किंवा आपण याच्या व्यतिरिक्त अजून काय डिझाईन काढू शकतो. ओके, चला आता तर मंडळी, जसं की तुम्ही माझे रोज क्लासेस पाहून स्वतः प्रॅक्टिस करत असाल, जर कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन क्लिक दाबा. कारण की आपले दररोज लाईव्ह क्लास येतात 3 वाजता किंवा संध्याकाळी 9 वाजता. तर त्याच्यानुसार तुम्ही नवीन नवीन पॅटर्न्स कसे काढायला शिकणार, रोज हातावर नवीन मेहंदी कशी काढायला शिकणार हे शिकणार तुम्ही तिथं. आता जर तुम्हाला अजून डीप नॉलेज हवं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीलासुद्धा हे क्लासेस पाठवा जेणेकरून तेही स्वतः प्रॅक्टिस करतील. आणि आपले व्हिडिओ प्रॅक्टिससाठी आहेत आणि तुम्ही पाहून जेवढं जसं क्लासला टाईम देता बाहेरच्या एक्सटर्नल क्लासला तसं ह्याला प्रॉपर टाईम देऊन शिकलात तर 100% तुम्ही 30 डेज चॅलेंजच नाव असं दिलेलं आहे की तुम्ही 30 दिवसात प्रॉपर मेहंदी आर्टिस्ट बनणार. चला तर एव्हरीवन, प्रत्येक डिझाईनची नवीन सुरुवात मी करते, नवीन डिझाईन्स तुम्हाला दाखवते. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत करा आणि प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्हाला कोणत्या डिझाईनमध्ये काही अडथळा आला किंवा समजला नाही पॅटर्न तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. तर कसा वाटतोय हा क्लास, समजतं आहेत का डिटेलमध्ये, तर नक्की सांगा. आणि ज्यांनी आपले 14 क्लास कंपल्सरी केलेले आहेत त्यांना हा क्लास खूप इझी वाटणार आहे. बघा, हा क्लास जितका अवघड वाटतोय तितका सोपा आहे जर तुम्ही डे 1 पासून प्रॅक्टिस केली असेल तर. तर फायनली आपला हा शेवटचा चेक्स पॅटर्न कंप्लीट होत आहे. आणि तुम्ही कशी प्रॅक्टिस केली तर आपल्या टेलिग्राम ग्रुप चॅनलला पाठवायचे आहे. मी तिथे तुमचा होमवर्क चेक करणार आहे. आणि आपले क्लास कसे वाटत आहेत सांगायला विसरायचं नाही. आणि दररोज आपण नवीन व्हिडिओ, नवीन थेअरी, नवीन प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी नवीन पद्धतीने शिकत असतो. तर प्रत्येक एकही क्लास मिस नका करू. कारण की या क्लासमध्ये तुम्हाला जितकं नॉलेज दिलेलं आहे तेवढं बाहेर 20 ते 25 हजार रुपये फी घेतली जाते.
तशा क्लासमध्ये जितकं डिटेलमध्ये शिकवलं जातं त्याच पद्धती तुम्हाला मी इथे पण डिटेलमध्ये शिकवत आहे. चला एव्हरीवन, बाय. आणि तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला नक्की सांगायचा आहे. आणि पूर्ण एकदा लुक बघा, पूर्ण डिझाईन्स मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते.